तर फडणवीसांनी रात्री बंदुकीचा फोटो टाकल्याचं जरांगेंनी सांगितलेलं आहे आणि फडणवीसांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय। फडणवीस मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता सत्ता कशी येते ते आम्ही बघतोच असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे। तर हा प्रयोग रात्रीच करणार होते असा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी केला आहे। तर रात्रीच आम्हाला घेरण्याचा प्रयत्न होता, जर आम्ही पुढे निघालो असतो तर आमच्यावर काहीतरी झालं असतं, आमच्या सोबत असा हल्लाबोल सुद्धा जरांगे पाटील यांनी केला। जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचं पाहायला मिळते। बंदुकीचा फोटो फडणवीसांनी रात्री शेअर केला आणि आम्हाला इशारा दिल्याचं जरांगे पाटील म्हणतायत। आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं, लाट उसळायच्या आत ते थांबवायचं आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो, पुन्हा तेच सांगतो, मावळा कामी आला नाही पाहिजे। आणि रात्री यांना मावळा कामी आणायचा होता, त्यांनी 350 गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढे आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या। मूर्ख ठरलो असतो मी रात्री, मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं, कारण रात्री काय करणार होते ते तुम्हालाही चांगलं कळतंय। त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही उद्याला छत्रपती सांगायचं तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गुलाल उधळून दाखवेल। मला असं वाटतं की ते त्यांचं काम करतायत आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, त्यांच्या जे त्यांचे प्रयत्न आहेत ते सगळे पणाला लागून सगळं काम करतात। हे तिन्ही मंत्री जे आहेत आमचे मेन नेतृत्व करणारे, मी मागेही म्हटलं की अमिताभजींचा एक डायलॉग आहे कि वो जहाँ खड़े होते वहां से लाइन शुरू होती है, ये तीनों वहां खड़े रहते जहां रास्ता नहीं होता और रास्ता बना लेते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।